नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला भेटण्यासाठी आज खास विशेष पाहुणे येणार आहेत. विशेष पाहुणे कोण आहेत तुम्हाला लवकरच कळेल. मी मस्तपैकी आता ड्रेस वगैरे जाऊन बदलून येतो आणि मी आहे आता सध्या पेनोरमध्ये. गवळी हॉस्पिटल पाठीमागे दिसतंय तुम्हाला. हे मेडिकल आहे, हॉस्पिटल पलीकडं आहे. आणि खास विशेष पाहुणे आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि काय भेटायला येणार आहेत हे पण बघा. आणि ते आल्यानंतर हा मोबाईल मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांनाच व्हिडिओ काढा म्हणणार आहे. कारण कसं आहे, मला जरा व्हिडिओ काढायला लाज वाटते हो. हे आमचे मित्र, परम मित्र प्रतीप मुलानी. आणि विशेष म्हणजे यांचं हे सांगे, तुझं काय आहे सांगे. गाडी आहे. गाडी काय सांगे, काय कशाची गाडी आहे? गाडी भाड्याने इर्टिगा मिळते. हा, मोबाईल नंबर सांग. 83 29 89 30 50. ह्याला म्हणायचं मार्केटिंग. आणि राहिला मुद्दा, यांचं जान मार्बल नावाने दुकान पण आहे मोहोळमध्ये. विविध प्रकारच्या स्टाईल, स्पर्शा काय काय मिळते, मार्बल ग्रेनाइट सगळं काय मिळतं मित्रांनो. असू द्या, त्यानं आता व्हिडिओ चालू केला तेवढंच आमचं. असू द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एक प्रमुख पाहुणा, एक रील स्टार आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे. आल्यानंतर त्यांच्याच हातात मोबाईल आहे. तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. धन्यवाद. छोटे रील स्टार परी टेंभुर्णीवरून खास पेनूरमध्ये गवळी डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला म्हणजे आपल्या बाळाला भेट देण्यासाठी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. तर फायनली लोकेशनला आलोय बघा. परी, कुठं आलोय आपण? कुठं आलोय? कुरकुर परत खा. होय, कुठं आलोय आपण? मामाचं बाळ बघ. मामाचं बाळ बघाय. बाळ बघायला? कसलंय बाळ? अजून बघायचंय का नाही? त्या जायच्या आधी आतमध्ये विचारायला लागलोय. बाळाला खायला काय आणले? कुरकुर. शिव मागे कुरकुर देणार आहे का त्याला खायला? हा, शिवरतली मागे हे बघा, हे बघा. काय गो बाय, कसं लाजते. लाजले. चल शिव, इकडे इकडे इकडे. चला चला चला. माझ्या तोंडाला पांढरं तुला बरी लावलं काय तू? तर उतर, मला उठून दे चिव, मला उठून दे. तर आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलला. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. पण सवास दिसतंय का उलट दिसतंय? आता मला तर उलट दिसतंय. डॉक्टर प्रशांत गवळी हॉस्पिटलचं नाव आहे. ते आपण असं मोबाईल धरल्यामुळे उलट दिसतंय. ते मला वाटतं एडिटिंगच्या टायमिंगला मला वाटतं हे करावं लागेल. सवास करा. सवास करतो एवढा पॅच, पलटी मारा. पलटी मारा लागते. आम्हाला तर उलट दिसतंय सध्या. आपल्याला बरोबर. तर चला आता आतमध्ये जाऊया. प्रगती गेली सनाटच आतमध्ये. तिला काय दम निघला नाही, पटकन डायरेक्ट बाळापाशीच जाऊन बसली. मध्ये जाणार की सनाटच गेली. आत्या म्हणलं दमच निघा नाही. मग तर या हॉस्पिटलला आम्हाला असा विषय झाला. एका बाईने काय सांगितलं, असं जावा म्हणून आम्ही असा राऊंड मारून आलो. आणि परत म्हणले इथं मग ते ब्रिजचं आम्हाला काय झालं, तुम्ही लाईव्ह टाकलं होतं का? त्यामध्ये फोटो दिसत होते आरमान टायरचं. हेच आहे दुकान. पण मग हे म्हणलं ब्रिजच्या शेजारीच कुठतरी आहे. मग तसंच गेलो आणि तिकडून असं राऊंड मारून आलो. हॉस्पिटल मोठं आहे, प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तर असं होतच असतंय. लय भारी लोकेशन. काय काय जण खड्यात जाते तेव्हा मॅपला. तर चला आता आपण जाऊया हॉस्पिटल. डॉक्टरला जावायचं का? चला तर आतमध्ये आलोय बघा. आमच्या आधीच येऊन बसली प्रगती आणि बाळ झोपलंय. अरे बापरे, उठायला. तर मित्रांनो, फायनली लोकेशनला आलोय, आतमध्ये आहे. तर हे बघा, आता ओळखलंच असेल कुठं आलोय, काय आलोय. आणि परी तिकडे बसली, ती पण बसली तिकडं. आणि शिव हे बघा, आम्ही इथं नुसतं बसलोय. नुसतं बसलोय. कशासाठी बसलोय काय माहिती आहे का? दवाखान्यात आहे. दवाखान्यात आलोय. गुड न्यूज अशी आहे की भाऊंना तिकडं बहीण दाखवा. भाऊना त्यांच्या दाम्पत्याला म्हणावं, बहिणीला आणि भाऊजीला म्हणावं. त्यांना म्हणल्यावर लोक म्हणणार काय? हा का? हा, एक मिनिट. आमच्या आधी येऊन बसली. हा, मग बघितलं का बाळ? मग सगळ्यात पहिलं घे की एकदा. घ्यायचं की का हो? दिवस घालायचं आहे आपण आणलेला. घे की मग. घ्यायचं कधी घेते बाळाला? हा मग की त्याला झोपू दे की. झोपलंय काय? हा बरं, झोपेत उठल्यावर हा परी? आता उठूस तर बघायचं. तो परी, परी. संध्याकाळ होती, संध्याकाळचं ते उठतंय. दिवसात जन्मल्यामुळे दिवसभर झोपतंय. आपल्याला थांबावं लागेल म्हणून संध्याकाळपर्यंत. नाही उठवायचं त्याच्या पायाला मारून. होय. परी, बाळ कसं आहे? आता थांबा. आता बायाच्या जर पायाला असं हाणलं ना की आईचा आणि बापाचा जीव कसा असा होतोय बघा. होय. परी, बाळ कसं आहे? हा, छान आहे. काय बोल नाहीस तू आज? काय झालंय? काय? जीवली तरी पोटभर तरी तुझा काही प्रॉब्लेम नाही. नाराज आहे. बाळाला उठवा थोड्या वेळ.
अगं घाबरलो की आम्ही सगळे आतमध्ये गेलो तू बसली इथंच चला रुसली वय राहू काय करत होती इथं दरवाज्यात आम्ही आतमध्ये गेलो चिव माहेरच होती दरवाज्यात होय ए चिव चला मग तर मित्रांनो बाळ बघा झोपीतच आहे ते हा ना शो बाल कसं आहे आणि परी बघा वरी बसली काय गं बाय मम्मी तुमची मया करी ना का आता इथं आल्यावर हा होय लाजली ए बाळा झोपले ती मी उठवायला लागले म्हणजे उठे नाही जास्त जास्त फक्त लई डोळे जागते लय झोपीत आहे जाम उठत नाही ते हो मालक तुम्हाला बघून तर जास्तच मुदाम करायला लागलाय होय पार्टी कधी आहे पार्टी लगेच असते आपल्याकडं लगेच दुर्ळा सांगत लगेच कुंकर पार्टीचा विषयच घ्यायचा नाही काय तिरंगा हा तिरंगा नाद करते काय नात करते का जाऊ- जायचं का जाऊच बागेश्वरीला तेवढं लांब जायचं हॉटेल अंबादास अहो भाऊ मी काय म्हणतोय एवढ्या लांब जाऊस तर काय नाही ती पेशंट आमच्यापेक्षा जास्त कालवा करते आपल्यापेक्षा जास्त कालवा आहे भाऊ ऐका की हा. एवढ्या लांब जाऊस तर तेवढ्या पैशात घरी किती बी खायची आपण मग किती किलो आणू द्या एवढ्या लांब जायचं म्हणलं तर 1000 रुपयाचं पेट्रोल जाईल 1000-1500 1000 रुपये पेट्रोल का आपल्याला पेज आहे का चल किलोमीटर झालं की हा काय पेज आहे का आपल्याला 1 किलोमीटर झालं 1 गोडी घेतला 1 किलोमीटर झालं 1 गोडी घेतला काय नाही आपलं मस्तपैकी कुठं इथंच बघून जाऊ आपण काय मस्तपैकी आपल्या इथं नियोजन करू जेव्हा बसलीवर ना हा. अजिबात तोंड उघडायचं नाही हो का कसलंच काय मागायचं नाही बरे मामा पार्टी द्यायले पार्टी खायची का नाही का म्हणते परी नाही का म्हणते म्हणल्यावर नको आम्हाला पार्टी परी नाही ना खायची नाही का म्हणते बघा बरं अभिनंदन धन्यवाद नवीन रील स्टार जन्म झाला आपल्या घरात अहो ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यासाठी जोड होईल ना सगळ्या वेदना आमच्या पत्नी सो राधा गायकवाड यांनी सहन केलेल्या आहेत म्हणून आज हे दिवस बघायला भेटले तो छोटा रेस्टार भविष्यात तुमच्या पुढं लवकर आणणार नाही पण धमाकेदार एंट्री करणार महाराष्ट्रावर नाव गाजवणार नवीन रील स्टार आलेला आहे आता गायकवाड फॅमिलीत परिमाग आता काहीतरी जाडंदूर संकटच आहे अजून करावं लागेल करावं तर चला भाऊ मग निघावं का आम्ही इच्छा झाली तुमची निघायची नाही जातो की आता आता मी तर बाळाला घेतले मला तरी येऊच वाटत चला मी तिथं थांबते तुम्ही जा. पावसाचं वातावरण आहे मग मी तिकडं रागानं बघायला लागली ताई काळजी घ्या जातो आम्ही आता नीट झालं येतो तिकडंच घरी आता नंदवान होय चलो थांबा की ड्रेस घालू बाळाला ड्रेस घ्याला बाळा करा नमस्कार मित्रांनो आज आपल्याला भेटण्यासाठी खास महाराष्ट्राची छोटी रेस्टार परी आणि त्या परीचे मम्मी पप्पा व दुसरे रेस्टार चिव खास भेटण्यासाठी का आले तर मी वडील झालो हे समजल्या भाऊंचा मला फोन आला आणि आपुलकी काय असते आणि माणुसकी काय असते खरं त्यांच्याकडून शिकून घ्यावं हे आमचं लहान बाळ म्हणजे आमचा मुलगा भावी रेस्टार तो काय दाखवणार नाही तुम्हाला बाळाचे अत्यात 1.5 ते 2 तास झाले त्याला घेऊन बसले बाळाला उठवी ना आणि बाळाला काही सोड पण ना तर भाऊ असंच प्रेम राहू द्या एकदम भारी वाटलं कारण कसं आहे बाहेरच्या लोकांपेक्षा म्हणजे आपल्या जवळच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं आणि त्यातच उदाहरण म्हणजे हे जिव्हाळ्याची माणसं झाली आमच्या कमी कालावधीमध्ये एकदम जिव्हाळ्याची माणसं झाली धन्यवाद तुम्ही भेटायला आला आणि तुम्हाला पण इंस्टा फॅमिलीला खरंच खूप धन्यवाद बऱ्याच जणांना मी रिप्लाय देऊ शकलो नाही माफ करा